हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. हॅलो. ओमकार सदानंद अभ्यंकर ना? हा? अरे ओमकार सदानंद अभ्यंकर बोलतोयस ना? विसरलास, स्वतःचं नाव विसरलास. आठवेल, सगळं आठवेल तुला. मी PSI घांगरेकर बोलतोय. साहेब, तुझ्या विरुद्ध कंप्लेंट आले आणि तुझा व्हिडिओ पाठवलाय त्यांनी मला. त्यांची कंप्लेंट लिहून घेतोय. सर 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 प्लीज सर, प्लीज नको सर. नको नको काय? अरे त्यांची कंप्लेंट आमच्याकडे आली आहे आणि त्यांची कंप्लेंट घेणं ही आमची ड्युटी आहे. पत्ता विचारण्यासाठी मी फोन केलाय तुला. व्हिडिओ रेकॉर्ड करायची खूप हौस आहे ना? कॉन्स्टेबलला पाठवतोय, पत्ता पाठवून दे. सर 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 नको सर, सर नको सर. सर आम्ही काही केलं नाही सर. सर आधी सर, सर आमच्याकडनं चूक झाली आहे सर. सर सॉरी. चूक दुरुस्त करायला तुला 10 मिनिटं दिली होती ना रे? मग वेळ संपल्यावरती त्यांनी पोलिसांना कॉन्टॅक्ट केलं. तुझा व्हिडिओ पाठवलाय त्यांनी मला. सर तुम्हाला व्हिडिओ पाठवलाय? अजून कोणाला पाठवलाय सर? सध्या मला तरी पाठवलाय. थोड्या वेळाने ते रितसर व्हायरल करतील. सर 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 तर त्यांना थांबवायला सांगा ना सर. सर प्लीज सर. थांबवा? अरे माझा इथे काय संबंध? त्यांनी तुला रितसर वेळ दिली होती, अकाउंट नंबर दिला होता, 1 लाख रुपये ट्रान्सफर केले असतेस, सगळं प्रकरण शांत झालं असतं. अभ्यंकर, वेळ संपत आलेली आहे. सर ते कमी वेळात कसे मी 1 लाख रुपये देणार? तर त्यांना प्लीज वेळ वाढवायला सांगा ना सर. एवढ्या कमी वेळेतच करावे लागतात राजा. सर थोडा अजून टाइम घ्या ना सर. बरं मला सांग, वेळ जर का मी वाढवून दिला तर तू पैशाची व्यवस्था करशील? हा सर, हा सर, मी 100% ट्राय करीन सर. सर प्लीज. दिले तुला मी अजून त्यांच्याकडून 10 मिनिटं मी वाढवून दिले. सर 10 मिनिटं, 10 मिनिटात कसे पाठवणार सर मी? सर खूप कमी वेळ आहे सर ही. 20 मिनिटं कमी झाली का रे? 2 तास देऊ तुला? हो सर. हे बघा ओमकार अभ्यंकर, जास्त वेळ मी वाढवून देऊ शकत नाही. मी मध्ये पडलोय म्हणून मी इथपर्यंतच करू शकतो. सर माझं डोकं चालत नाहीये. 1 लाख अमाऊंट मी कुठून अरेंज करू? कोण देणार सर मला एवढे पैसे? चल मी तुला एक आयडिया देतो. तुझे फेसबुक वरती फ्रेंड असतीलच, त्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट कर, त्यांच्याकडे पैसे माग. सर फेसबुकचे फ्रेंड्स काय कामाचे असतात का? अरे ठीक आहे, 5,000 मित्र कामाचे नाहीत, 20 तरी असतील ना रे? अरे 20 जणातल्या 5 जणांनी जरी 5-5 हजार रुपये दिले तरी तुझे पैसे झाले की. अहो सर तुम्ही असं बोलू नका प्लीज. मी माझं 1 लाखचं कसं अरेंज करते ते मलाच माहित नाही. पहिले त्यांची 1 लाखाची व्यवस्था कर, त्यांना ट्रान्सफर कर, आणि नाहीच व्यवस्था झाली तर तुझा ऍड्रेस पाठव, पत्ता पाठव. मी कॉन्स्टेबलला पाठवतो आणि तुला उचलण्याची व्यवस्था करतो. ऑल द बेस्ट. हॅलो हॅलो सर. सर
पैसे पाहिजे तर प्लीज बघ ना, 5000 रुपीज होतील तर अरेंज. मला 5000 रुपयांची गरज आहे. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर पाठवा. हे ओमी, काय झालं? ओमी, काय नाही, अरे मग तू असा टेन्शन मध्ये काय आहेस? काय नाही मामा, तू जा कामाला. मी कुठे जाणार? मला कुठे काम आहे? काय प्रॉब्लेम आहे? सांगणार नाहीस या मामाला? मामा मला टेन्शन नाहीये. आहे हाँ. हम वो है जो उड़ते पंछी के पर गिनते हैं. हाँ. काय झालं सांग, काय प्रॉब्लेम आहे? मी तुला हेल्प करतो. मामा तू हेल्प नाही करू शकणार. मला पैशाची गरज आहे. आय नीड बिग अमाउंट व्हेरी अर्जंट. हे तूच लिहित होतास ना? हा? हे तू पाहिलंस? होय. विसरून जा. अरे मी विसरून जाण्यापेक्षा तू एकदा माझ्याकडे पैसे मागून तर बघ. तुझ्याकडून? हा? अरे तू लोकांकडनं पैसे मागतो मामा, मी तुझ्याकडनं काय पैसे मागू? हो, मी एक गोष्ट लक्षात ठेव रे, कोण कधी तुला कशी मदत करेल हे सांगता येत नाही रे. मामा तू आता मला फक्त त्रास देतोयस. तुला किती पैशांची गरज आहे? 1 लाख देतोयस? येस, व्हाय नॉट. तू जर मला 2 लाख रुपये मागितले असतेस तर मी तुला सांगितलं असतं की शक्य नाहीये म्हणून. पण तू जर मला 1 लाख रुपये मागितलेस तर मी तुला सहज देऊ शकतो. खूप टेन्शन मध्ये मामा, अशी मस्करी करू नकोस. खूप कमी वेळात खूप मोठी अमाउंट जमा करायची. नहीं, मस्करी नहीं. इसी वक्त अभी अभी मैं तुमको 1 लाख रुपए दे सकता हूं. 1 लाख रुपये तुमच्या खिशात आहेत? यस. नाही देणार यार. तुझ्याकडे कुठे पैसे येतील? अरे खिशात हात घालायचा अवकाश. आता मी तुझ्या हातात 1 लाख रुपये देऊ शकतो. अरे मामा प्लीज तू जा यार. ठीक आहे, मी अधिक वेळ न दवडता तुझ्या हातात मी आत्ताच्या आत्ता 1 लाख रुपये ठेवतोय. ठीक आहे? 1 लाख रुपयाचं लॉटरीचं तिकीट. अरे ओमी, या लॉटरीच्या तिकिटावर तुला 1 लाख रुपये मिळणार आहेत. मामा तुला कुणी सांगितलं? एका सिद्ध पुरुषाने. त्याने मला सांगितलं आणि मी हे तिकीट विकत घेतलं. हे ठेव तुझ्याकडेच. अरे ओमी, अरे हातात आलेली लक्ष्मी अशी धुडकावू नये. हा? अरे माझ्या लक मधले हे लाख रुपये मी तुला देतोय. जी ले आपली जिंदगी. अरे मामा या लॉटरी बिटरीचं मला सांगू नकोस. मला 1 लाख रुपये आत्ता पाहिजेत, या क्षणी, अर्जंटली आत्ता. सोपं आहे. अरे आपलं मार्केट मधून उचल ना, उद्या तर येतातच आहेत 1 लाख रुपये. मार्केट मधून? हा, कुठल्या मार्केट मधून? अरे आपल्या भाजी मार्केट मधून. पण सावधा बाबा, असेच मी एक दिवस एका भाजीवाल्याच्या गल्ल्यातून पैसे उचलले होते. त्याने मला उचलला आणि आपटला. अरे मी त्याला सांगतोय, अरे बाबा मी कर्जाऊ घेतोय, कर्जाऊ उचलतोय, पण तो ऐकायला तयारच नाही. मला मार मार मारला रे बाबा. माझी अजूनही पाठ दुखते रे, खरंच सांगतो. ओमी, 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 ए ओमी. गेला
जाऊ दे. माझ्या नशिबातले 1,00,000 रुपये मलाच मिळणार. लखपती लखपती. स्वीटी, हॅलो. मी तुला कसं सांगू, मला कळतच नाहीये. काय झालं स्वीटी? ऍक्च्युली मी खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फसली आहे. तुझ्यावर कसलं संकट आलं स्वीटी? ऍक्च्युली ही माझी स्टुपिडिटी आहे यार. म्हणजे मी खूप एक्साइटेड झाली आणि आंघोळीवरून आली आणि तुला व्हिडिओ कॉल केला आणि तो व्हिडिओ कॉल कोणीतरी रेकॉर्ड केला. काय? हो. नाही म्हणजे आय ट्रस्ट यू अमी. तुझ्यावर माझा विश्वास आहे. तू असं करणं शक्यच नाहीये. पण मी खूप घाबरली आहे रे. मला समजू शकतं स्वीटी. आय फील रिअली डेड यार. म्हणजे माझ्या आई बाबांना जर माहिती झालं तर. आई बाबांचं सोड, त्यांनी मला धमकी दिली आहे की मी जर त्यांना पैसे नाही दिले ना तर ते हा व्हिडिओ व्हायरल करतील. आणि ते वास्ट मी 60,000. तरी कमीच मागतायत. हा म्हणजे माझ्याकडून तर 1,00,000 रुपये मागितलेत. व्हॉट? तुझ्याकडे का? आपल्या केलेल्या व्हिडिओ कॉल मधलं माझ्या साईडचा व्हिडिओ व्हायरल करायची धमकी देऊन ते माझ्याकडनं 1,00,000 रुपये मागतायत. मला वाटतं ते आपल्या दोघांच्या साईडचे व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत. काय? म्हणजे आपला व्हिडिओ कॉल चालू असताना कोणी थर्ड पर्सनने आपला व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केला? टेक्नॉलॉजी किती ऍडव्हान्स झाली आहे स्वीटी. ब्लॅकमेलरचा कॉल आला तेव्हा मला वाटलं तो मलाच धमकी देतोय. आता तुझा कॉल आला तेव्हा मला कळतंय की तो आपल्या दोघांना ट्रॅप करतोय. 60,000 मी कुठून आणणार हो? मला कळतच नाहीये. मला माझा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी पैसे नाही आहेत. पण मी आपल्या दोघांची व्हिडिओ डिलीट करण्यासाठी अमाऊंट ट्राय करतोय. ओमी, तू मला खूप आवडतो रे. म्हणूनच मी तुला व्हिडिओ कॉल केला होता. मी खूप चांगली मुलगी आहे रे. ट्रस्ट मी, प्लीज ट्रस्ट मी ओमी. प्लीज स्वीटी, डोंट क्राय. आय नो तू काय नाही केलंस. बस ओमी, आपले व्हिडिओज व्हायरल व्हायला नको. बस. डोंट वरी स्वीटी, मी आहे ना. तिच्याकडनं पण पैसे मागितलेत. अनन्या हिया मुझी अनन्या. हिला विचारू का? यांचं सेव्हिंग्स ग्रुप पण आहे आणि हे होमवर्कर्स VC पण रन करतात. मी नक्कीच काहीतरी हेल्प करू शकेन. तर विचारून तर बघतो. सजनी, काय होती बाबा? माझं तुझ्याकडे एक काम आहे. माझ्याकडं? हो. तुमचं सेव्हिंग ग्रुप आहे ना? नाही बा, आमचा तर बचत गट आहे. हा म्हणजे तेच ते. तुमचं सेव्हिंग ग्रुप लोन देतं ना? आय वॉन्ट लोन. नाही, आम्ही तसलं काही करत नाही. आम्ही महिला बचत गटातल्या बायकांनाच लोन देतो, बाहेरच्या कुणाला बी नाही देत. सजनी, कुणी आहे का? तरी बी नाही. आम्ही सगळ्याजणी पैसे काढतो, त्यातून एखादा व्यवसाय करतो आणि त्या व्यवसायामधून झालेला प्रॉफिट आम्ही सगळ्याजणी वाटून घेतोय. तुम्ही प्रॉफिट शेअर करता? होय. अरे मग तो प्रॉफिट मला दे ना. मी तुम्हाला विथ इंटरेस्ट परत देईन. प्लीज. नाही, तुमच्या इंटरेस्ट मध्ये मला इंटरेस्ट नाही. बट वाय? अहो मी बाबा, तुम्ही पैसे कुठून परत देणार? तुम्ही नोकरी करता का तुमचा काय बिझनेस आहे? त्याच्याशी काय घेणं देणं? तुला तर पैसे मिळण्याशी मतलब आहे ना. आमच्या महिला बचत गटातल्या बायका तुम्हाला पैसेच देणार नाही. परत मिळण्याची काय बात आहे? आम्हाला तुमचं व्याज बी नको आणि मुद्दल बी नको. नक्कीच कोणतरी लफडं केलंय.
हाँ निक, यार निक, I want urgent money. I want 5,000 in 5 minutes. Please बघ ना यार. अरे प्रॉब्लेमच तसा आहे निक. It's okay यार निक. मी बघतो. God, please help me. गजोदर माझी हेल्प करेल. हा खराच हाच एक कामाचा माणूस आहे. हा नक्कीच माझी हेल्प करेल. गजोदर, माझं तुझ्याकडे काम आहे यार. माझ्याकडे काम आहे. गजोदर, हा. ते काही लोक असतात ना जे इंटरेस्ट घेऊन पैसे देतात. मला पैशाची गरज आहे यार. हा, चक्रवाढ व्याजाने देतात. हे पण उमी यांच्या चक्कर मध्ये एकदा माणूस अडकला ना की लवकर बाहेर पडत नाही आहे. म्हणजे अरे मधबल ते कर्जा देतात पण त्यांचा हप्ता जर बेलेबर नाही भरला ना फटके देबून देबून पैसा वसूल करत आहे. करू दे. करू दे. हा बरोबर, करू दे. आपल्याला काय त्यांच्याकडून आपल्याला कर्जा नाही घ्यायचा आहे. नाही नाही, मला कर्ज पाहिजे. हा, तुला कर्जा पाहिजे आहे. अरे तुला खर्चा पाणीसाठी पैसा पाहिजे तर आई बाबांकडे माग ना. नाही नाही, त्यांच्याकडून नाही मागू शकत. प्लीज समज तू. त्यांच्याकडून नाही मागू शकत. अरे म्हणजे तू काहीतरी मोठा लफडा केला आहे. तर हळू बोल ना, हळू बोल प्लीज. हळू. म्हणजे तू काहीतरी मोठा लफडा केला आहे. यार लफड़ा केला नहीं है यार. चुकून झालाय. गलती से मिस्टेक हो गई है यार. हे बाबा ओमी, काही ते क्लिअर कट मला सांगून टाक. जर तू कोणाला सांगणार नाहीस ना, अरे नाही, कोणाला नाही सांगणार आहे. तू माझी मदत करशील ना? अरे मी 100% तुझ्या सोबत आहे, तुझी मदत करणार आहे. नक्की? अरे नक्की करणार आहे. गजोदर, आम्ही फसलोय यार. आम्ही? ए बाबा आम्ही आणि कोण आहे? आम्ही म्हणजे मी फसलोय यार. मी फसलोय यार गजोदर. फसला आहे? हो. अरे देवा, ए ओमी नेमका मॅटर काय आहे? गजोदर, एका मुलीला भेटलो होतो. अरे देवा, म्हणजे मुलीचा मॅटर अरे आहे. गजोदर, हळू बोल प्लीज. हळू बोल यार, तुला रिक्वेस्ट करतो, हळू बोल. अरे म्हणजे मुलीचा मॅटर आहे? हो, ती मला एका कॉफी शॉप मध्ये भेटली होती. हा. आमचं बोलणं झालं. आमचं व्हिडिओ कॉलवर पण बोलणं झालं. आणि आमचे काही प्रायव्हेट व्हिडिओज त्या क्रिमिनलच्या हाती लागले यार. आणि तो आम्हाला ब्लॅकमेल करतोय यार गजोदर. अरे देवा, म्हणजे त्या क्रिमिनलच्या हातात तुझे तसले ते प्रायव्हेट व्हिडिओ लागले आहे. हो आणि तो तुला ब्लॅकमेल करत आहे, हो पैसा मागत आहे. हो आणि तू माझ्याकडे पैसा मागत आहे. हो. नाही, तू फक्त मला पैसे मिळवून दे गजोदर. अरे मिळवून दे काय मिळवून दे? अरे तू केवढा मोठा लफडा केला आहे देवा. गजोदर, हळू बोल ना, हळू बोल प्लीज. हळू बोल ना यार. अरे काय हळू बोल? हळू बोलून तू सगळं सांगितलं आहे मला. गजोदर, तू मला फक्त पैसे मिळवून दे. मी ते सगळे पैसे फेडणार आहे. तुझा हा मॅटर घरात कळला ना तर तुला घरातले फोडणार आहे. अरे पण आपण त्यांना कळूच द्यायचं नाही ना. हा, मी त्यांना सांगतो. तू मला बोलला होतास की तू कोणाला नाही सांगणार आहेस. पण मी त्यांना सांगणार आहे. अरे गजोदर, असं नको करू यार. त्यांना सांगणार आहे, घरातल्यांना सांगणार आहे. मी या घरातला मीठ खाल्ला आहे, मीठ जाऊन अरे सांगणार गजोदर, आहे मी गजोदर. हा लफडा केला आहे. अरे गजोदर यार. नाही यार, पण सांगणार आहे. पैसे कुठून येणार यार? अनन्या ही आमची अनन्या. ए आत्या, आत्या, मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. महत्वाचा हा, म्हणजे विषय जरा वेगळा आहे. वेगळा विषय. हा, म्हणजे म्हटलं तर असा नाजूक आहे आणि म्हटलं तसा मजबूत आहे. गजोदर, हा. नेमकं काय प्रकरण आहे? नेमकं काय सांगतो आहे. ए पण आत्या, हा, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की माणसाकडून चूक होऊ शकते. खरंच आहे रे. हा चुका ना नेहमी माणसांकडनंच होतात. हा, आणि माणसाचा पाय घसरू शकत बी आहे. हा? म्हणजे गजोदर, हा. तुझा नाही ना कुठे पाय वगैरे घसरला? माझा अरे अरे आत्या, माझा पाय बी घसरत नाही आहे. मग काय?
मी असा माझ्या चप्पलेला असा खील मारून घेतला आहे. माझा चप्पल स्लिपच होत नाही आहे. शी हा नेमकं काय झालंय गजोदर? आत्या, ते सोशल मीडियावर पोरी दोस्ती करोगे असा विचारत आहे. हा, आणि दोस्ती करून झाल्यानंतर व्हिडिओ कॉल करत आहे आणि व्हिडिओ कॉल झाल्यानंतर त्या बघणाऱ्याला धंद्याला लाभत आहे. गजोदर हा. अरे ही असली प्रकरणं सोशल मीडियावर होतच राहतात. हे बघ त्याच्याशी ना आपला काही संबंध नाही. हा त्यांचं ते बघून घेतील काय करायचं. अरे ते त्यांचं बघून घेतील, पण आपल्यालाच बघायला लागणार आहे. आपल्याला हा, का? अरे कारण आपला पोरगा ह्याच्यात फसला आहे. आपला पोरगा हा, म्हणजे अरे आपला ओमी ह्याच्यात फसला आहे. काय? हा आपल्या ओमी हा. हे या सगळ्या प्रकरणामध्ये? अरे त्याच्या काय झाला, ओमी आणि तिची मैत्रीण या दोघांचा प्रायव्हेट व्हिडिओ कॉल ना एका क्रिमिनलच्या हातात लागला आहे. आणि तो व्हिडिओ डिलीट करायचे तो 1 लाख रुपये मागत आहे. आणि पैसा दिला नाही ना तर तो व्हिडिओ व्हायरल करणार आहे. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी रणशीज